सौरभला लहानपणापासूनच गार्डनमध्ये खेळायला खूप आवडायचं. त्याच्या गार्डनमधल्या गटगटीत आठवणींमध्ये एक घटना कायम स्मरणात राहिली होती. त्या दिवशी गार्डनमध्ये क्रिकेट खेळताना त्याला एका झुडपात एक छोटासा फोटो दिसला. तो फोटो एका 7 वर्षाच्या मुलीचा होता. तिच्या चेहऱ्यावर एक गोडसा निरागसपणा होता. सौरभने फोटो उचलून घेतला आणि तो जवळच्या बेंचवर बसलेल्या विनोद काकांना दाखवला. काका, हा फोटो कोणाचा असेल? विनोद काका हसून म्हणाले, काय माहित नाही रे, पण तो ठेवून दे. कोणीतरी हरवला असेल, जपून ठेव. कदाचित कोणाला परत देण्याची संधी मिळेल. सौरभने तो फोटो आपल्या दप्तरात ठेवला आणि गार्डनमधून घरी परतला. त्या दिवसापासून तो फोटो त्याच्यासाठी खास झाला होता. सौरभने त्या मुलीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शाळेत, गार्डनमध्ये आणि आसपासच्या इमारतींमध्ये विचारपूस केली. तुमच्याकडे असा फोटो असलेल्या मुलीबद्दल माहिती आहे का? पण कोणालाही माहिती नव्हती. हळूहळू सौरभने त्या शोधाचा विचार सोडला, पण तो फोटो त्याच्या वहीत आणि मनात कायम राहिला. सौरभ जसजसा मोठा होत गेला तसतसा त्या मुलीची प्रतिमा त्याच्या कल्पनेतून अधिक जिवंत होऊ लागली. काही वर्षांनी सौरभचा संसार सुरू झाला. लग्न ठरवलेले होते. आकांक्षा नावाची साधी समजूतदार मुलगी त्याच्या आयुष्यात आली. सौरभ सुरुवातीला या नात्याबद्दल उदासीन होता, पण आकांक्षाच्या समजूतदार स्वभावाने त्याला प्रभावित केलं. दोघे एकत्र आनंदाने राहू लागले. एका संध्याकाळी सौरभने आकांक्षाला सांगितलं, आकांक्षा, मला गार्डन खूप आवडतं. लहानपणापासूनच मी तिथे खेळलोय. कधी आपण गार्डनला जाऊया का? आकांक्षा आनंदाने तयार झाली. दोघे गार्डनमध्ये फिरायला गेले. सौरभ एका बेंचवर थांबला. आकांक्षा, इथेच मला तो फोटो सापडला होता. त्याने आपला जुना अनुभव तिला सांगितला, पण फोटोबद्दल त्याने अजून काही सांगितलं नाही. आकांक्षा त्याला परत म्हणाली, सौरभ, कधी कधी काही गोष्टी आपण हरवतो, पण त्या परत येतात. काही हरवलेल्या आठवणींचीच गोष्ट असावी कदाचित. एके दिवशी आकांक्षा घर आवरत असताना तिला सौरभच्या कपाटात एक जुना फोटो सापडला. ती गोंधळली. फोटो हातात धरून ती सौरभ जवळ गेली. सौरभ, हा फोटो कुणाचा आहे? सौरभने थोडं हसत सांगितलं, हा फोटो मला लहानपणी गार्डनमध्ये सापडला होता. त्यानंतर खूप प्रयत्न केला, पण त्या मुलीबद्दल काहीच कळलं नाही. पण हा फोटो मी जपून ठेवला. आकांक्षा फोटो पाहत होती. ती अचानक स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. सौरभ, हा फोटो माझाच आहे. लहानपणी हरवलेला माझा फोटो. सौरभ अवाक झाला. काय? तू? तीच मुलगी? आकांक्षाने हळूहळू लहानपणीची आठवण सांगायला सुरुवात केली. मी 7 वर्षाची होते. गार्डनमध्ये खेळत असताना माझ्या हातात माझा आवडता फोटो होता. तो फोटो माझ्या आईने खास करून काढला होता. खेळताना तो फोटो हरवला आणि मी खूप रडले होते. आई म्हणायची की हरवलेलं कधी ना कधी परत मिळतं, पण मला वाटायचं की तो फोटो कायमचा हरवलाय. दोघेही गहीवरून एकमेकांकडे बघत होते. सौरभ आणि आकांक्षा गप्पा मारत होते. सौरभ म्हणाला, आकांक्षा, मला कधी वाटलंच नाही की तो फोटो इतका खास निघेल. तो फोटो हरवला नसता तर कदाचित आपण कधी भेटलोही नसतो. आकांक्षा हसून म्हणाली, सौरभ, कधी कधी नियती आपल्यासाठी काहीतरी सुंदर आखते आणि आपल्याला त्याचा उलगडा नंतरच होतो. मी माझा हरवलेला फोटो मिळवण्यासाठी इतकी वर्ष वाट पाहिली आणि तो तुला सांभाळायला दिला होता. त्या रात्री सौरभने विनोद काकांना फोन केला. काका, आठवते का, तुम्ही मला तो फोटो जपून ठेवायला सांगितला होता? विनोद काका म्हणाले, हो रे, आठवतंय. त्या फोटोकडे पाहून तुझा चेहरा आनंदाने उजळला होता. आज कसा आठवला फोटो? सौरभ हसून म्हणाला, तो फोटोच माझ्या आयुष्याचा आधार बनला. तीच मुलगी आता माझी पत्नी आहे. विनोद काका खूप खुश झाले. सौरभ आणि आकांक्षाने त्या फोटोकडे पाहून ठरवलं की तो आता एका फ्रेम मध्ये ठेवायचा आणि त्यांच्या घराच्या मुख्य भिंतीवर लावायचा. त्यांनी तो फोटो आपल्या मुलांना दाखवला आणि सांगितलं, कधी कधी नियती आपल्यासाठी अशा गोष्टी जुळवते ज्या आपण कधीच कल्पना करत नाही. त्यामुळे काही हरवलं तरी काळजी करू नका. जे आपलं आहे ते परत येणारच. खरंच, जी गोष्ट आपली असते ती कधीच आपल्याला सोडून जात नाही. नियतीला वेळ लागतो, पण योग्य वेळी ती सर्व काही आपल्या हाती सोपवते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा
अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.